तर नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलतो आज श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर येथे 22 सप्टेंबर 2024ला आमचे आमदार माननीय श्री सतीश भाऊ चव्हाण यांनी भव्य नोकरी महोत्सव चं आयोजन केलं होतं. तर त्यासाठी गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात बरेच विद्यार्थी आले होते. कमीत कमी 2000 ते 2500 विद्यार्थी तिथे नोकरी महोत्सवासाठी आले होते. आणि आम्ही थोडंसं लवकर गेलो कारण गर्दी येणार होती हे आम्हाला पण माहीत होतं. त्याच्यामुळे आम्ही रजिस्ट्रेशन करून मी आणि ऋषिकेश भाऊ जोशी हे दोघं बसलो होतो. तो पण आला होता. तर थोडी गर्दी वाढत चालली होती. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये पुढं दाखवतो तुम्हाला. तर अर्ध्याच्या वरती गर्दी आलेली होती भरपूर. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा. खूप छान व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला, धन्यवाद. फायनली भाऊंचं आगमन झालं होतं आणि 2 ते 2500 मुलं मुलाखतीसाठी आलते आणि 60पेक्षा जास्त कंपन्या तिथं आल्या होत्या. मुलांना जॉब देण्यासाठी सतीश भाऊंनी बोलवलं त्यांना. 60पेक्षा जास्त कंपन्या आल्या. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा मुलाखतीचा पण पुढे व्हिडिओ टाकलेला मी. व्हिडिओ कंटिन्यू करा. चला दाखवतो तुम्हाला पुढे. यांच्या मार्गदर्शनातून या गंगापूर नगरीमध्ये भव्य असे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर या नगरीमध्ये उपस्थित सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. भव्य असे नोकरी महोत्सवाचे आयोजन आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आलेले आहे. आज या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय ॲडव्होकेट श्री लक्ष्मणराव मनाळ, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ. त्याचप्रमाणे माननीय श्री संजय जाधव, माजी नगराध्यक्ष गंगापूर. आलेल्या सर्वांचे मी मनस्वी स्वागत करते. खरे तर गंगापूर हा दुष्काळग्रस्त भाग आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु आपल्या ज्ञानाच्या बळावर आणि परिस्थिती बदलवायची म्हणून अनेक तरुण शिकतात. परंतु शिकले म्हणून त्यांना काम मिळालं भाऊ असं कधीच झालेलं नाही. आणि माझा आतापर्यंतच्या या अनुभवामध्ये नोकरी महोत्सवासारखं आयोजन मी आजपर्यंत पाहिलं नव्हतं की जे तरुणांच्या हाताला काम देईल. आणि हे असं काम पहिल्यांदा सतीश भाऊंनी घडून आणलंय म्हणून त्यांच्यासाठी एकदम जबरदस्त टाळ्या होऊन जाऊ. कारण सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या विद्यार्थ्याला, मला तरी वाटतं आज इथं पोहोचलेले आणि नोकरीच्या शोधात आलेली व्यक्ती हे सर्वसामान्य कुटुंबातले आहे. पुणे सारख्या सिटीमध्ये जर इंटरव्ह्यू द्यायला जायचं झालं दादा तर 2-3 हजार फक्त यायलाच लागतात. यात पण खात्री नाही की जॉब लागेलच किंवा नाही लागणार. पण शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुणे सारख्या सिटीमधून IIT सारख्या कंपनीज 65 कंपनीज सतीश भाऊंनी आपल्यासाठी आणल्या हे खरंच मी आपलं भाग्य समजते. कारण कुणीतरी फार सुंदर म्हटलं होतं की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंखोड़े से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आणि तो हौसला आज सतीश भाऊंनी आपल्या सगळ्यांच्या मनगटात दिलाय. त्यामुळे मनोगतामध्ये शेवटी फक्त एवढंच म्हणेल की जर सतीश भाऊंसारखं आदर्श नेतृत्व आपल्या तालुक्याला लाभलं, आपल्या जिल्ह्याला लाभलं तर निश्चित प्रत्येक घरातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक जिल्ह्यातील आणि प्रत्येक राष्ट्रातील तरुण हा रोजगार होणार म्हणजे होणार. एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय भारत.
हे आमचे मित्र ऋषिकेश भाऊ जोशी पण होते. आम्ही दोघं सोबत बसलो होतो. त्याच्यानंतर आमचे मित्र आकाश बराड पण आले होते गोडेगावचे. तर त्यांना म्हणलं आपला व्हिडिओ घ्या, खूप दिवसानंतर भेटलो म्हणलं. त्याच्यानंतर आम्ही इंटरव्ह्यूला जाण्यासाठी निघालो होतो. तर हे आमचे मित्र विशाल बोल मकर पब्लिक आहे